भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार। डोंबिवलीतील 2 बडे नेते भाजपच्या गळाला, तर रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर मिळणार, शिरसाटांचा इशारा। राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाची सर्व महापालिका आयुक्तांसोबत बैठक, काय निर्णय होणार याकडे लक्ष। नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोड वादावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। पर्यावरणप्रेमी ईदला बकरे कापण्याला विरोध का करत नाहीत, विचारला सवाल। शीतल तेजवानीची पुणे कोर्टामध्ये सुनावणी सुरू। तेजवानीच्या जामिनाला सरकारी वकिलांसह महार वतनाच्या वारसांचाही विरोध। सुनावणीवेळी तेजवानीला चक्कर आल्याची माहिती। जय पवारांच्या बहरीनमधल्या लग्नाला पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांची दांडी। शरद पवार, प्रतिभा पवार आणि श्रीनिवास पवारही अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुण्यातील मांत्रिक महिला पंढरपूरकर लुबाडलेले 14 कोटी परत देणार। इंजिनियर दीपक डोळस यांची केली होती फसवणूक। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द। तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प। मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरूमध्ये विमान प्रवाशांचे मेगा हाल। विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। डिजिटल सातबाऱ्यालाही कायदेशीर मान्यता। फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार सातबाऱ्याचा उतारा। तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरजही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।